तर विधानसभेत आशिष शेलार बोलतायत, थेट जाऊया. मेंबरशिपसाठी लाखो रुपये घ्यायचे. आपल्या घरच्या लोकांचं लग्न फुकट, बाकीच्यांचं आलं तर तिप्पट. मग त्या ठिकाणी क्लब बांधला तर क्लबचा त्रास होतो किंवा क्लबमधनं अजून इन्कम मिळत नाही, मग 5 स्टार हॉटेल. त्यांनी सांगायचं मोकळ्या जागांना प्रोटेक्ट करण्याच्या भूमिकाबद्दल. अध्यक्ष महोदय, आज त्या ठिकाणी एका भूखंडावर आम्ही फॅसिलिटी उभ्या केल्या पाहिजे साहेब. 1000 नाही, 100 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन नाही केलं. अध्यक्ष महोदय, मी विनंती करीन, या लीलावती समोरच्या त्या भूखंडावर 6 एकर मध्ये आम्ही फॅसिलिटी डेव्हलप केली आहे. ऑनली फॉर स्पोर्ट्स, ऑनली फॉर स्पोर्ट्स. त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय धावण्याची सुद्धा जागा आहे, फुटबॉलची सुद्धा जागा आहे, धनुष्यबाण अध्यक्ष महोदय, हे तर ऐकण्यासारखं. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आर्चरी ज्याला मराठीत तुम्ही म्हणता, आम्ही ज्याला धनुष्यबाण म्हणतो, त्या धनुष्यबाण खेळायची जागा सुद्धा. सगळ्यामध्ये महत्वाचं काय माहिती अध्यक्ष महोदय, हे बिचारे आमच्या आर्चरी क्लबचे जे महाराष्ट्राचे जे सदस्य होते, ते सावरकर स्मारकामध्ये ती नेमबाजी करायची, तेव्हा यांच्याकडे धनुष्यबाण हे चिन्ह होतं. अध्यक्ष महोदय, महापौर बंगला यांना मिळाला तर यांना बाजूच्या भूखंडावर सावरकर स्मारकात धनुर्विद्या शिकणाऱ्या यंग मुलांच्या शिकण्याचा आणि खेळण्याचा त्रास होऊ लागला, कारण खेळता खेळता बाण कधी कधी तिकडे यायचा. म्हणून धनुष्यबाण स्वतःचं चिन्ह असतानाही यांनी आपल्याला महापौर बंगला मिळाल्यावर सावरकर स्मारकातल्या धनुर्विद्या शिकणाऱ्या त्या खेळाच्या संस्थेला सांगितलं, तुमचा धंदा बंद करा, तुमचा धंदा बंद करा. धनुष्यबाण चिन्ह यांचं होतं. अध्यक्ष महोदय, तो सुद्धा त्या भूखंडावर आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आता हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. आणि म्हणून धनुष्यबाणाने पण यांची साथ सोडली. यांनी धनुष्यबाणाला त्रास दिला, धनुष्यबाणाने पण यांची साथ सोडली. अध्यक्ष महोदय, आणि अध्यक्ष महोदय, त्या भूखंडावर धनुर्विद्या पण आम्ही करतो. नाही बांधलं क्लब वायकर साहेब, नाही बांधलं क्लब. सगळ्याच्या सगळ्या स्पोर्ट्स फॅसिलिटीज त्या ठिकाणी, स्पोर्ट्स फॅसिलिटीज विकसित केल्या. आणि मी त्या ठिकाणी मुद्दाहून म्हणेन की आपण 2017-18ला प्रभूसाहेब तुम्ही पण सभागृहात त्यावेळेला होता, माझं एक प्रायव्हेट मेंबर बिल त्या ठिकाणी मी आणलं होतं आणि त्यामध्ये आम्ही भूमिकाही मांडली की मुंबईच्या खेळाच्या जागाच्या जे ओपन भूखंड आहेत त्याचं सर्वस्वी देखभाल ही मुंबई महानगरपालिकेनेच केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, आणि अशा पद्धतीची भूमिका घेतली ती भारतीय जनता पक्षाने. खेळाच्या मैदानावर क्लब उभे केले ते उभाटाने. अध्यक्ष महोदय, या पद्धतीची त्या ठिकाणी स्थिती. अध्यक्ष महोदय, थोडक्यामध्ये अध्यक्ष महोदय, विषय खूप आहेत. मुंबईतील झोपड्यांना स्लम घोषित न केल्यामुळे पुनर्विकासात निर्माण झालेला अडथळा कोणी कोणाला सांगायचं. दगाबाज आम्ही का म्हणतो? अरे, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मानणारे इकडे पण भारतीय जनता पक्षात लोक आहेत. पण तुमचं कर्तृत्व असं होतं अध्यक्ष महोदय, यांनी सांगितलं पाहिजे, स्वर्गीय बाळासाहेबांनी सुद्धा विचार केला होता की मुंबईला विकसित करायचं असेल तर 40 लाख, तेव्हा 40 लाख झोपडपट्टी असताना मी घरं देईन, त्याची योजना करीन. त्यांनी तो प्रयत्न केला आहे. पण बिचारा त्यांना काय माहिती, त्यांच्या खाली काम करणारी सगळी मंडळी ही त्यांनी दिलेल्या भूमिकाही पुढे घेऊन जाणार नाहीत. अध्यक्ष महोदय, आणि तेच हाच प्रश्न विचारतायत. झोपडपट्ट्या घोषित न केल्यामुळे, अध्यक्ष महोदय, झोपडपट्ट्या घोषित करण्याचे कार्यक्रम यांच्या काळामध्ये 2.5 वर्षाच्या काळामध्ये कुठले होते अध्यक्ष महोदय माहितीये? अध्यक्ष महोदय, यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना चुईम विलेज, चिंबई विलेज, गावठाण, जो आमच्या मूळ ईस्ट इंडियन कोळी या समाजाच्या गावठाणाला झोपडपट्टी डिक्लेअर करायचं काम केलं तुम्ही. मुंबईतल्या गावठाण आणि कोळीवाड्याची ओळख संपवण्याचं काम केलं उभाटाने.